नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर रानात येतो येतो म्हणत का नाही, आज म्हणलं होतं लवकर जायचं का, तर पण परत का नाही ऊन लय लागते. तरी पण का नाही याला आज बघा 9 वाजलेच. तरी म्हणलं आता कामाला सुरुवात करावी, का तर याला उशीर झालाय आणि परत उन्हाचं काही काम होत नाही. त्यामुळं कामाला पटपट सुरुवात केली. काय करायचं, घरीनं पारानं गऱ्या घेत होतो, पण पारानं गऱ्या घेताना का नाही हाताला फोड आला म्हणल्यानंतर म्हणलं की चला आता आपण खुरप्यानं गऱ्या घेऊया. आता खुरप्यानं गऱ्या घेतल्या की मग त्यात परत परत का नाही पटपट लागवड घालायची आणि मुजवून घ्यायची. आता ही रान तर कधी उरकल असं झालंय बघा. आणि किती जरी प्रयत्न केला तर लागवड घालायला काही उरकणाच झाल्या. मग त्याला किती पण डोकं वापरून ह्या पद्धतीनं घाला, त्या पद्धतीनं घाला. पण आता एवढं मोठं एकरभर रान म्हटल्यानंतर लगेच कसं काय उरकायचं? रोज आपलं थोडं थोडं करायचं, पण उरकावं म्हणल्यावर आपल्या नेटानं जरा करायचं म्हणजे कसं जरा उरकल. मग अशा गऱ्या घ्यायला पण का नाही जास्त वल नसल्यामुळं का नाही ती गरी पण काही व्यवस्थित पडेना झाली. पाऱ्यानं जरा वल असली की छान अशा गऱ्या पडते त्या. आता ह्यात मेथी केली होती आणि ही मेथी नाही एवढ्या इकडच्या 4-5 साऱ्या राहिले त्या. त्या काही खपल्या नाही त्या, का तर मेथीला बाजारभाव नव्हता आणि बाजारभाव नसल्यामुळं का नाही भाजी काही व्यवस्थित एवढी काही खपली नाही. मग आम्ही काय केलं, पहिल्यांदा बाजारावर 100-100 पेंडी देत होतो भाजीची. आणि 100 पेंडी दिल्यानंतर का नाही ती बाजारावर पण का नाही एवढी व्यवस्थित खपत नव्हती. मग आम्ही काय केलं की आपलं सरळ का नाही गाडीवरनं फिरून भाजी आपलं गावोगावी जाऊन फिरून भाजी विकली. मग ती भाजी विकत असताना का नाही ती आमची 10ला 1, 15ला 2 अशा पेंड्या खपत होत्या. मग आता म्हणले की आता का नाही आता लागवडीला सुरुवात करावी. आता लागलंच टोकल्यागत का नाही लागवड घालावी आणि तिथंच मुजवावी. आता म्हटलं नवीन पद्धतीनं आणखीन एक नवीन पद्धत करून बघावी. आणि आमचं हत्तीघास एवढं छान आलंय की नाही काही विचारू नका. कडकोरने केलं की आपल्या जनावरांना पावसा पाण्याचं आपलं कडेच्या कडेला न्यायला बरं पडते. आणि एवढं सगळं रान आहे लागवड घालायचं. त्या हत्तीघासापर्यंत सऱ्या आहे त्या बघा इकडच्या. आणि इकडं पुढं पण लांबडा म्हणजे जरा त्रिकोणी रान असल्यामुळं रान एकसारखं काही दिसेना झालं. आणि पुढं आंब्याचं झाड इतका छान मोहर आला होता त्याला. आणि बारीक बारीक आंबं लागली ती आणि तेवढंच आंबं गळायला पण लागली ती बरं का. पण आली ती बऱ्यापैकी आली ती. एखादं जरी झाड असलं आता ह्या रानाला आणि त्या रानात कधीही काम चालू असलं की त्या झाडाची सावली एक नंबर अशी असते. आणि त्याच्या शेजारी नाही एक पडकं रोप आलं होतं. मग त्याचं पण झाड असं मोठं झालं. आता ऊन तर लय लागायला लागले, पण आज म्हटलं काही लवकर घरी जायचं नाही. 4-5 सऱ्या घालून झाल्याशिवाय काय जायचं नाही. कारण सऱ्याची लांबड पण लय मोठी आहे बरं का. दिसताना दिसतंय की लगेच होईल म्हणून, पण शक्यतो का नाही ती उरकना झाल्या. मग म्हटलं की ह्याच्यात पण का नाही निम्मा आवड केलाय आणि तेवढ्याप्रमाणे घालायचं. एवढं सगळं रान 1 एकर रान असल्यामुळं का नाही ती घालायचं म्हटलं की एवढी काही सोपं नाही. म्हणून म्हटलं की आपलं होईल तसं घालावं आणि एकदम नेटानं घालायला गेलं की परत काय होतंय की जीव दमला की परत काम करायलाच नको वाटते आणि उन्हानं एकतर काम उरकत नाही. लागण पण एकसारखी उगवल्यावर का कुठंतरी राली पडली ती काय म्हटलं, आज मी 4 वाजता आल्यानंतर ऊस तोडतो आणि उद्याच्याला ह्यात पाणी चालू करायचं आहे. पाणी चालू केल्यानंतर नाही जरा रान भडाळले नाही, त्यामुळं कांडी हाय अशी पायानं रुतवायची पाणी चालू असल्यावरनं. म्हणून आज 4 वाजता ही ऊस तोडणार आहे ती आणि उद्याच्याला ही पाणी चालू करणार, त्यामुळे उद्या पण ही काही जास्त वेळ लागवड घालायला नाही ती. आणि आज सकाळपासून पण ही थोडाच वेळ लागवड घालायला आलं होतं. काय झालं माहिती आहे का? कॅनेलला पाणी आलं आणि कॅनेलला पाणी आल्यामुळं की नाही आता विहिरीला पाणी वाढले. विहिरीला पाणी वाढले. आता सगळी रानं छानपैकी पाणी पाजून घेतली पाहिजेत. ह्याला म्हटलं जरा 2 दिवसांनी लेट पाणी पाजायचं म्हणून आज दुसरं शेत होतं. त्या शेतात लयच ऊस वाळायला लागला होता. त्या शेतात पाणी पाजून घेतलं आणि एका ठिकाणी चवाळ टोकलाय. त्या चवाळ्याला तर का नाही पाणी जरा पण नव्हतं. मग म्हटलं की तिथं पण जरा चालू करा पाणी आणि एवढा छान हत्ती घास आलाय की नाही काही विचारू नका. ह्यानी लागवडीची पोती आणून ठेवली ती आणि मग मला आपलं एक पोतं संपलं की आपलं परत परत लागेल तसं घ्यायचं. मग आता ती संपलं होतं म्हटल्यावर दुसरं पोतं घेतलं. घरातच मिक्स करून लागवड आणली होती आणि एवढा छान बेसळ डोस तयार केला की नाही काही विचारू नका. आणि पाहिजे अशी एवढी लागवड घालत नाही बरं का. थोडी घालतोय, परत आणखीन मिळाल्यावर थोडी घालायची. जरा ट्रिपनं काय काय चालू आहे लागवडी. आणि पहिल्यापासून काय ह्याला आळवणी काही काही केलेलं नाही. आता एक काल परवा एक ह्युमिकचं सोडलं. एक 100 लिटर करून सोडलं आणि आता लागवड घालायची चालू आहे. आणि फवारणी तर म्हणशीला तर आता एक कीटकनाशकची फवारणी आणि करप्याची घेतली आहे बघा. ह्या व्यतिरिक्त ह्याला काही केलं नाही. ह्या आठवड्यातच ह्याला का नाही लागवडी खायला प्यायला चालू केलं आहे. तरी पण का नाही छान असा टोमॅटोचा प्लॉट आला आहे बरं का. खर्च केलेल्यापेक्षा का नाही छान अशी झाडं पण आहे ती आणि एकसारखा आला आहे पण. आणि ह्यात मेथीची भाजी होती, कोथिंबीर होती, टोमॅटो आणि ऊसाची लागण. तुम्ही जर बघितलं असतं तर तुम्ही म्हणलं असता कसा ऊस उगवल. पण आता ऊस उगवला, मेथीची भाजी संपली, तरी पण तण काही थांबलं नाही. तण ही येतच. म्हणून आपल्याला काय वाटतं की त्या तणासाठी आंतरपीकच काय करायला नको. मग आपण काय आंतरपीक करत नाही.
मग आम्ही आपलं औषध मारून घेतलं आणि तुम्हाला तर माहीत आहे सगळ्यांना टोमॅटो तर जे तणनाशक चालतं तेच ऊसात चालते म्हटल्यानंतर आम्ही ते मारून घेतलं आणि छानपैकी असं सगळं तण असं वाळायला लागले. कुठं कुठं पूर्णपणे वाळून कुठं मेथी आहे तिथं नाही जरा जास्त दिसते. इकडची सगळी मेथी विकून झाल्या, फक्त इकडच्या 4 सारेच्या जरा मेथीची भाजी मात्र झाली आणि तरी पण ठेवली असती. पण काय करणार, ऊसाला अडचण होत्यानं मेथ्या झाली असते असं वाटत होतं, पण ऊसाला लई अडचण होत्या म्हणल्यावर त्याला पण औषध मारून घेतलं. ही मागणं राहिलेली बारीक चिरीक आहे की नाही इकडच्या 4 साऱ्याला बघा मेथीची भाजी राहिली नाही, तर तिकडं सगळी मेथीची भाजी कोथिंबीर होती की नाही ती सगळी काही की नाही आम्ही विकून घेतली. बाजारावर खपणा तर फिरून विकली, पण विकली. मागच्या वेळेला काय झालं, एका प्लॉटमध्ये आम्ही म्हटलं मेथीची भाजी करायची, म्हणलं नको त्याच्यावर नागाळ येत्या म्हटल्यानंतर त्यात केली नाही आणि त्याच्यात मेथीची भाजी न करता त्यात टोमॅटोच्या प्लॉटवर नागाळ आली आणि ह्याच्यावर का नाही ह्यात मेथी करून कोथिंबीर करून काय ह्याच्यावर नागाळ आली नाही. का तर ह्यात मेथी होती, कोथिंबीर होती, सगळं म्हणजे सगळा भाजीपाला चाकवत घातला होता. असं सगळं थोडं थोडं घातलं होतं बघा. माठाची भाजी ही भरपूर काय काय घातलं होतं ह्यात आणि ऊसाची लागण करताना आपण तर काय टोकू आणि काय नको असं होतं बघा आणि परत आपल्याला वाटतं की कधी हे भांगलायचं. पण मेथीची भाजी काढल्यानंतर परत एवढं सगळं तण आलं. आता बघा पाणी प्यायचं होतं आणि एवढा उन्हाचा तडाखा झालाय आणि आमच्या इकडं नाही चिंबर, ज्या रानात चिंबर आहे की नाही त्या रानात आम्हाला नळाची सोय केलेलीच आहे. का तर पाणी प्यायला आपलं गार पाणी प्रत्येक वेळेला कळशी जरी पाणी आणलं तर ते पाणी उबाळ होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी की नाही असं नळाला म्हणजे चेंबरला कॉक केले ती आणि पाणी चालू करायचं आपलं आणि तिथंच रानात ज्या रानात आहे त्या रानातच पाणी प्यायची सोय केलेली आहे. आणि सगळ्यात आनंदाची शेतकऱ्यांची बातमी म्हणजे काय माहिती आहे का, आमच्या इकडं का नाही सोमवारपासून रविवारपर्यंत 8ही दिवस दिवसा लाईट झाले त्या. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. हा का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.